नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यादी या, जाती तवची वेगळा लिया जवन पवती माते. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 ओवी क्रमांक 460. गीता हा मूलतः अध्यात्माचा ग्रंथ आहे. त्यात विचार आले आहेत ते तत्वज्ञानातले. ऐहिक जीवनात आपल्याला पडणारे प्रपंचातले प्रश्न कसे सोडवावेत किंवा समाज जीवनात काही उणिवा असल्या तर त्या कशा दूर कराव्यात हा इथला विषय नाही. तो जसा गीतेचा नाही तसा ज्ञानेश्वरीचाही नाही. पण तत्वज्ञ पुरुषाची दृष्टी विशाल असते. त्यामुळे एका विषयावर बोलत असताना त्याला दुसऱ्या विषयातले विचार सुचत असतात आणि सहज जाता जाता तो त्यांना स्पर्श करतो. भगवंतांनी गीता सांगताना असं म्हटलं आहे की स्त्रिया असो, वैश्य असोत वा शूद्र असोत, त्यांचा देखील भक्तीच्या मार्गानं उद्धार होतो. स्त्रियांचा, वैश्यांचा व त्याबरोबर शूद्रांचाही उल्लेख भगवंतांनी केला. हे 3-3.5 हजार वर्षापूर्वी टाकलेलं धर्माच्या क्षेत्रातलं पुढचं पाऊल होतं. श्रीकृष्णानंतर 2500हून अधिक वर्ष उलटून गेली आणि ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांची गीता सांगताना आणखी पुढचं पाऊल टाकून शूद्रांबरोबर अंत्यजांनाही सामावून घेतलं. या ओवीत ते म्हणतात, क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र किंवा अंत्यज या साऱ्या जाती तोपर्यंत वेगळ्या आहेत की जोपर्यंत त्यातली माणसं माझ्याकडे वळत नाहीत. कुल, वर्ण आणि जाती यांच्यावरून मानले जाणारे भेद हे आपल्या समाजात पूर्वपार चालत आलेल्या साऱ्या विषमतेचं मूळ आहेत. आजच्या 20व्या शतकातही ते निपटलं गेलेलं नाही. अजूनही प्रयत्न करावा लागणार आहे. पण ज्ञानदेवांनी भक्तीचा विचार सांगताना या सामाजिक दुखण्यावर नेमकं बोट ठेवलं आहे. ज्ञानदेव समाजसुधारक होते असं म्हणता येत नाही. त्यांच्या काळात सामाजिक सुधारणा हा शब्दप्रयोग कोणाच्या कल्पनेतही नव्हता. पण अशा या काळात जातीचं श्रेष्ठ कनिष्ठत्व बाजूला ठेवावं हा विचार या ज्ञानेश्वरीत आला आहे. हा या ग्रंथाचा एक महान विशेष आहे. हिच्या प्रकाशातच पुढच्या काळातल्या संतांनी हा विचार पुन्हा पुन्हा मांडला आहे. आपण जर ज्ञानदेवांना मानत असू आणि ही ज्ञानेश्वरी अनुसरण्याचा प्रयत्न आपल्याला मनापासून करायचा असेल तर जातीभेदाच्या वा अस्पृश्यतेच्या विचाराला आपल्या वागण्यात थोडासाही थारा मिळता कामा नये. आध्यात्मिक उन्नतीचा रस्ता सोपा नाही, फार अवघड आहे. तो आपल्याला केव्हा जमेल तेव्हा जमेल. पण कोणतीही जातपात मानू नये ही इथं आलेली समतेची साधी शिकवण जरी आपण नीट आचरणात आणली तरी आपली कितीतरी सामाजिक पापं धुतली जातील.